नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतो इयत्ता 10वी गणित भाग 2 वरती आणि त्यामधलं दुसरं प्रकरण ज्याचं नाव आहे पायथागोरसचं प्रमेय। त्यामधला सराव संच 2.2 आज आपण पाहणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 2.1 वरती चर्चा केली। अगोदरची व्हिडिओ जर तुम्ही नसेल बघितली तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी या आधीच्या व्हिडिओची लिंक तुमच्या सोबत शेअर केलेली आहे। दया कुछ तो गडबड कॅमेरा बहुत हिलडुल रहा है, ओके नो प्रॉब्लेम। आणि त्याचबरोबर तुम्ही जर का सेमी इंग्लिशला असाल किंवा इंग्लिश मीडियमला असाल तर टेन्शन घ्यायचं नाही भावांनो, त्याची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या सोबत शेअर केलेली आहे। आणि त्याचबरोबर आपला व्हॉट्सअपचा एक ग्रुप आहे, त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या सोबत शेअर केलेली आहे, ती तुम्ही बघू शकताय। तर आता आपली गाडी जाऊया एकदम पुढे। बघा मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्याला सराव संच 2.2 समजून घेण्याच्या अगोदर एक महत्त्वाची कन्सेप्ट समजून घ्यावी लागेल। ती कन्सेप्ट कुठली मित्रांनो? ती कन्सेप्ट म्हणजे आपल्याला अपोलोनियसचा जो सिद्धांत आहे, अपोलोनियसचा सिद्धांत म्हणजे अपोलोनियसचं प्रमेय समजून घेणं गरजेचं आहे। प्रमेय म्हणजे काय, त्या आकृतीवरून सूत्र कसं तयार होतं एवढंच आपण समजून घेऊ, जास्त प्रमेयात डिटेलमध्ये नको जायला। जो इम्पॉर्टंट भाग येतो, कारण गुणधर्म आणि सूत्र जर माहिती नसेल तर आपल्याला कुत्र पण विचारणार आहे। का माहिती का? कारण सूत्र माहिती नसेल तर गणित सोडवायला जमणार नाही, गणित नाही सोडवायला जमली तर परीक्षेत पास होणार नाही, पास नाही झालो तर आयुष्यात यशस्वी होणार नाही, यशस्वी नाही झालो तर कोण मार्गाला विचारणार आहे आपल्याला, आहे की नाही? आता बघा, हा एक त्रिकोण आहे। समजा या त्रिकोणामध्ये जर का अशी मध्यगा असेल, मध्यगा कोणती गा असेल? मध्यगा असेल। मध्यगा जर असेल तर तिथं अपोलोनियसचा सिद्धांत होतो। का होतं? अपोलोनियसचे प्रमेय होते। मग इथं काय करायचं की बाबा त्रिकोण एबीसी मध्ये, त्रिकोण एबीसी मध्ये या एबीसी मध्ये एम ही काय बाबा? एम ही मध्यगा आहे, एम ही मध्यगा आहे, बरोबर। मग ही मध्यगा आहे म्हणून कुठलं सूत्र? अपोलोनियसचं सूत्र। म्हणून इथे लिहायचं अपोलोनियसच्या प्रमेयानुसार, अपोलोनियसच्या प्रमेयानुसार। आता इथं सूत्र कसं तयार होतं ते तुम्हाला सांगतो, त्यालाही महत्वाचं आहे। आकृती, भूमितीचं दुसरं नाव आकृती, आणि या आकृतीवरून सूत्र कसं तयार होतं हे माहिती असेल तो माणूस पुढे जातो। बघा, डोंगरावर उभा आहे एक माणूस, ओके, इथे एक मंदिर आहे। या मंदिरापासून, या डोंगराच्या टोकापासून एकदा इकडं बघायचं, एकदा इकडं बघायचं। इकडं बघितलं तर ए बी, तिकडं बघितलं तर कोबी, कोबी नाही, तिकडं बघितलं ए सी, इकडं ए बी, इकडं ए सी। मग काय करायचं? ए बी चा वर्ग अधिक ए सी चा वर्ग बरोबर कोणाचा? ए बी चा वर्ग अधिक ए सी चा वर्ग बरोबर ए बी चा वर्ग अधिक ए सी चा वर्ग बरोबर। परत दुसऱ्या टायमाला काय करायचं? बरोबर चिन्हाच्या पलीकडे 2 लिहून सुरुवात करायची आणि इथून परत खाली घसरत यायचं मधोमध एम। मग त्या एम चा करा वर्ग आणि अधिक एम च्या सोबत एम सी लिहा, एम सी चा वर्ग अधिक 2 एम सी चा वर्ग, किंवा तुम्ही एम सी च्या ऐवजी एम बी सुद्धा लिहू शकता। म्हणजे कसं? ए बी चा वर्ग अधिक ए सी चा वर्ग बरोबर 2 ए एम चा वर्ग अधिक 2 एम बी चा वर्ग, एम बी चा वर्ग। म्हणजे तुमच्याकडे इथं 2 गोष्टी आहेत। काय फक्त काय केलं? एम सी च्या ऐवजी तुम्ही एम बी चा वर्ग सुद्धा या ठिकाणी लिहू शकता। दोघांपैकी काही लिहू शकता, कारण हे दोघं जण एकरूप असतात, कारण ही मध्यगा आहे आणि हा एम मध्यबिंदू आहे म्हणून। तर अशा प्रकारे आपल्याला इथं अपोलोनियसचं प्रमेय जे आहे त्यानुसार हे सूत्र तयार होतं। आता यावर आधारित काही गणित आपण बघूया। तत्पूर्वी जर तुम्हाला हे फळ्यावरचं लिहायचं असेल त्याचा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकताय। आपण आता काय करू? पुढचा महत्त्वाचा गुणधर्म, इथं गुणधर्म बघूयात। बघा, सॉरी, तो पुढचं महत्त्वाचं गणित। आता हे गणित बघूयात। या गणितात आपल्याला काय दिलंय जरा नीट समजून घ्या। या गणितामध्ये आपल्याला दिलेलं आहे त्रिकोण पी क्यू आर मध्ये अशा प्रकारे एक त्रिकोण आहे। त्या त्रिकोणाचं नाव आहे पी क्यू आर। इथं आहे पी, इथं आहे क्यू, इथं आहे आर। क्यू आरचा मध्यबिंदू यस, हा क्यू आरचा मध्यबिंदू आहे। हा जो यस आहे तो क्यू आरचा काय? मध्यबिंदू आहे। म्हणजे पी एस काय झाली बाबा? मध्यगा झाली, पी एस झाली मध्यगा। आता याच्यामध्ये पी क्यू दिले 11, पी आर दिले 17, त्याच्यानंतर आपल्याला क्यू आरची लांबी काढायची आणि पी एस दिले 13 आणि सांगितलं क्यू आरची लांबी काढा, ओके। मग आता मला सांगा पी एस ही मध्यगा आहे, पी एस ही मध्यगा म्हणजे कुठलं सूत्र वापरणार आपण? अपोलोनियसचा गुणधर्म, अपोलोनियसचं प्रमेय। मध्यगेची एंट्री झाली की अपोलोनियसचं प्रमेय वापरायचं। मग लिहिताना फक्त लिहायचं की त्रिकोण पी क्यू आर मध्ये, ओके, या त्रिकोणामध्ये पी एस ही काय बाबा? मध्यगा आहे, पी एस ही मध्यगा आहे। मग ही मध्यगा असल्यामुळे अपोलोनियसच्या प्रमेयानुसार, म्हणून अपोलोनियसच्या
नियसच्या सूत्रानुसार, नियसच्या प्रमेयानुसार, सूत्रानुसार, गुणधर्मानुसार, प्रमेयानुसार. मग अपोलोनियसच्या प्रमेयानुसार या ठिकाणी आपल्याकडे सूत्र काय तयार होतं? पी पासून सुरुवात करायची बरं का, वरून सुरुवात करायची. एकदा इकडे बघा, एकदा इकडे बघा. सूत्र कसं लिहिणार? पी क्यूचा वर्ग अधिक पी आरचा वर्ग बरं का, पी क्यूचा वर्ग अधिक पी आरचा वर्ग बरोबर. दुसऱ्या टायमाला 2 लिहून सुरुवात करायची. ही जी मध्यगा आहे आपली पी एस, तिचा वर्ग करायचा 2 गुणिले पी एसचा वर्ग 2 गुणिले एस आरचा वर्ग 2 एस आरचा वर्ग. ओके, झालं, इथं सूत्र तयार. आता या सूत्रामध्ये एक विचार करा, आपल्याला काय काढायचं? क्यू आर काढायचं. पण क्यू आरच्या अगोदर एस आर निघाला की एस आरच्या डबल क्यू आर. तर आपण या ठिकाणी पहिली गोष्ट या सूत्राला करू चौकट. आणि आता या सूत्रामध्ये आपण किमती टाकून घेऊयात. ज्या ज्या किमती आपल्याला दिल्यात त्या सगळ्या किमती या सूत्रामध्ये आपण टाकू. या सूत्रामध्ये सगळ्या किमती आपण टाकू आणि गणित सोडू. बघा या ठिकाणी आता बघा, पी क्यूचा वर्ग अधिक पी आरचा वर्ग. पी क्यू किती? 11, 11चा वर्ग अधिक पी आरचा वर्ग. पी आर किती? 17, 17चा वर्ग बरोबर. दुसऱ्या टायमाला लिहा 2, 2 गुणिले पी एसचा वर्ग. पी एस किती? 13, 13चा वर्ग अधिक एक मच्छर इथं, आहा एक मच्छर उडाला. त्याच्यानंतर बघा 2 गुणिले एस आरचा वर्ग, 2 एस आरचा वर्ग. झालं. अशा प्रकारे आपण काय केलं? जास्त मोठं काम नाही केलं, फक्त सूत्रामध्ये किमती टाकलेल्या आहेत. बघा पहिली गोष्ट पी क्यूचा वर्ग, पी क्यू 11 आहे 11चा वर्ग. नंतर पी आरचा वर्ग, पी आर 17 आहे 17चा वर्ग. 2 गुणिले पी एसचा वर्ग, 2 गुणिले पी एसची किंमत किती? 13चा वर्ग आणि 2 एस आरचा वर्ग जसाच्या तसा. 11चा वर्ग 121, 121. 17चा वर्ग 289, 289. 2 आपल्या जाग्यावर गुणिले 13चा वर्ग 169 अधिक 2 एस आरचा वर्ग आपल्या जाग्यावर. दोघांची बेरीज किती? या दोघांची बेरीज 9 आणि 1 10चे 0, हातच्याला 1, 4 आणि 1 8, 9 10 11चे 1, हातच्याला 1 410. या दोघांचा गुणाकार किती? 9 दुने 18, हातच्याला 1 बेस 12 आणि 1 13चे 3, हातच्याला 1 बे 1 बे आणि 3 338 अधिक 2 एस आरचा वर्ग. हे कॅल्क्युलेशन करा. यांची बेरीज 410, यांचा गुणाकार 338. आपल्याला एस आर काढायचं. एस आरला म्हणायचं बाबा तू इथंच थांब. 338 अधिक इकडे आले वजा 410 वजा 338. ओ हो 338 बरोबर 2 एस आरचा वर्ग. 410 मधून 338 गेले, किती राहिले? 4 1 0 वजा 3 3 8. 10तून 8 जात नाही, सॉरी 0तून 8 जात नाही. 10तून 8 गेले 2, हातच्याला 1. 3तून 3 आणि 1 4 जात नाही. 11तून 4 गेले 7. शेवंती तू आलं बरोबर 2 एस आरचा वर्ग. 2 गुणुले इकडे आले भागुले. शेवंती तू भागिले 2 बरोबर एस आरचा वर्ग. मग एस आरचा वर्ग किती? 72च्या हाफ. 72ला 2 आणि भाग लावला 72ला. किती राहिले? 36. अब तक 36. एस आरचा वर्ग 36. मग एस आर बरोबर 36चं वर्गमूळ किती? 6. एस आर बरोबर 6 आलं. आता आपल्याला काय काढायचं बाबा? एस आर नाही काढायचं, आपल्याला काढायचं क्यू आर. क्या निकालना भाई आपको? क्यू आर निकालना है. क्यू आर म्हणजे 2 गुणिले एस आर. एस आर क्यू आर म्हणजे काय असतो? 2 गुणिले एस आर. हा जो क्यू आर आहे ते एस आरच्या डबल असतो. मग लिहायचं 2 गुणिले एस आर किती? 6 बेसक 12. क्यू आर बरोबर 12 उंबट 6. आपल्याकडे उत्तर आलेलं आहे. स्क्रीनशॉट मारून घ्या. तर विषय एकदम सिंपल आहे, खुल्ला विषय एकदम सिंपल. गणित एकदम सिंपल आहे मित्रांनो. या प्रकारचं गणित आलं तर परीक्षेला आपल्याला चांगले मार्क मिळू शकतात. आता जाऊयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2. याच्यामध्ये एकूण 5 प्रश्न आहेत. 3 बरे आहेत, 2 खतरनाक आहेत. हा बघा दुसरा प्रश्न. त्रिकोण एबीसी मध्ये AB 10 AC 7 BC 9 तर सी बिंदूमधून AB वर काढलेल्या मध्यकेची लांबी. आता सी मधून AB वर काढायचं. मग आपण इथं म्हणू CAB, C किंवा ABC असं. C वरून AB वर जी मध्यका काढली ही समजा AD CD, ह्याची लांबी आपल्याला काढायची आहे. आता आपल्याला काय काय दिलेलं आहे ते या ठिकाणी लिहून घेऊयात. पहिली गोष्ट AB दिले 10. ओ माय गॉड, AB जी आहे ती आपल्याला किती दिले? 10 दिले. AB 10 तर BD किती? 5. ED किती? 5. ओके. त्याच्यानंतर AB 10 झाली. AC बरोबर 7 दिले. AC बरोबर 7 आणि BC बरोबर 9 दिले आणि ED काढायचे. ओके, काढूयात आपण. काय बी प्रॉब्लेम नाही घ्यायचा मित्रांनो, काय बी टेन्शन नाही घ्यायचं.
आता याच्यामध्ये आपण लिहू त्रिकोण ABC मध्ये कोण मध्यगा आहे भावांनो? CD मध्यगा आहे. CD ही मध्यगा आहे, मध्यगा आहे. मग CD ही मध्यगा आहे तर कुठलं प्रमेय वापरणार आपण? अपोलोनियसचा गुणधर्म. मग इथं लिहायचं अपोलोनियसच्या प्रमेयानुसार, अपोलोनियसच्या प्रमेयानुसार. इथं लिहायचं प्रमेयानुसार. विषय एकदम सिंपल आहे. आता सूत्र तयार करायचं. C पासून सुरुवात, CB म्हणजेच BCचा वर्ग अधिक CA म्हणजे ACचा वर्ग. दुसऱ्या टायमाला 2 गुणिले CDचा वर्ग अधिक 2 गुणिले DAचा वर्ग. DA म्हणजेच ADचा वर्ग. ओके, किंवा त्याच्या अगोदर BD लिहिलं तरी चालेल. तुम्हाला जे लिहायचं ते लिहा, पण टेन्शन घेऊ नका. आता ज्या काय किमती आपल्याकडे आहेत त्या किमती या ठिकाणी टाकून देऊ आणि आपला विषय एकदम क्लिअर करून टाकू बरं का. बघा BCचा वर्ग, BC किती, कुठे गेली बाबा BC? 9, 9चा केला वर्ग. AC किती? 7, 7चा पण वर्ग. 2 गुणिले CDचा वर्ग काढायचा आहे. 2 गुणिले AD किती? 5, 5चा वर्ग. 9चा वर्ग 81, 7चा वर्ग 49 बरोबर 2 CDचा वर्ग अधिक 2 गुणिले 5चा वर्ग 25. 2 गुणिले 5चा वर्ग 25. या दोघांची बेरीज किती? 8 1 + 4 9 बेरीज. 9 आणि 1 10चे 0, हातचाला आला 1, 8 आणि 1 9, 9 आणि 4 13, 1 3 0 130 बरोबर 2 CDचा वर्ग अधिक 25 दुने 50, 50 अधिक इकडे आले वजा 50. मग 130 वजा 50 बरोबर 2 CDचा वर्ग. म्हणून 2 CDचा वर्ग बरोबर 130 मधून 50 गेले, किती राहिले? 80. 80 राहिले. CDचा वर्ग 80, मग CDचा वर्ग 2 CDचा वर्ग 80, मग CD वर्ग बरोबर 80. आपल्या जागेवर 2 गुणिले पलीकडे आले भागिले 2, म्हणून CDचा वर्ग बरोबर 80 ला 2ने भाग लावले 40. मग आता CDचा वर्ग 40, मग CD किती बघा. म्हणून CD बरोबर वर्गमुळात 40. 40 म्हणजे 10 चोक 40 वर्गमुळात 10 गुणिले 4. 4चं किती वर्गमूळ? 2 बाहेर आले, वर्गमुळात 10. CD बरोबर आपल्याकडे आलं 2 वर्गमुळात 10 एकक. अशा प्रकारे आपला हा विषय निघू शकतो. CD बरोबर 2 वर्गमुळात 10. म्हणून C मधून बाजू AB वर काढलेल्या मध्यगेची लांबी जी आहे ती 2 वर्गमुळात 10 आपल्याकडे येईल असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो. चला आता आपली गाडी थोडीशी पुढे जाऊयात. पुढं नेऊयातून. पुढं नेण्याच्या अगोदर याचा स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. यस. आता पुढचा जो प्रश्न आहे त्या पुढच्या एका प्रश्नाकडे आपण जाऊयात. जबरदस्त प्रश्न आहे बघा. या ठिकाणी पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. आता सगळं विसरा दया, कुछ तो गडबड आहे. इथं आपल्याला डायरेक्ट सिद्धता लिहायला घेतो बरं का मी. आता काय पक्ष साध्य वगैरे लिहित बसत नाही, कारण आपल्याकडे जागा आणि वेळ नंतर कमी असते. जागा कमी असते. सिद्धता बरं का, सिद्धता लिहू आपण. इथं डायरेक्ट सिद्धता लिहायला सुरुवात करू. सिद्धता लिहित असताना बघा इथं मला काय काय पाहिजे, कुठं कुठं काय काय दिलं ते पहिली गोष्ट समजून घ्याव्यात. पहिली गोष्ट इथं काय दिलंय की PS ही मध्यगा आहे बघा. PS जी काय बाबा तुमची मध्यगा आहे, PS मध्यगा आहे. याचा अर्थ SR तुमचा जो आहे, SR जो आहे सॉरी PS मध्यगा आहे म्हणजे S हा मध्यबिंदू आहे. या ठिकाणी लिहा वाटलं असतं. S हा कोणाचा मध्यबिंदू आहे? QR चा मध्यबिंदू आहे. ठीक आहे, मध्यबिंदू आहे, मध्यबिंदू आहे QR चा. इथं लिहा वाटलंच तर मध्यबिंदू आहे. ओ मेरी प्यारी बिंदू, इथे आहे मध्यबिंदू. बघा हा मध्यबिंदू आहे. झालं. आता याच्यानंतर दुसरा मुद्दा, मध्यबिंदू असल्यामुळे काय होतं, QS आणि SR एकरूप होतात. म्हणून QS बरोबर SR हे दोघं सुद्धा कोणाचे हाफ असतात? QR चे अर्धे असतात. म्हणजे QR भागिले 2 असतात दोघे जण. किंवा याला असंही लिहू शकतो आपण 2QS बरोबर 2SR बरोबर QR असंही म्हणू शकतो मध्यबिंदू असल्यामुळे. आता विषय काय माहिती आहे का, आपल्याला हे सिद्ध करायचं आहे PR वर्ग बरोबर PS वर्ग अधिक QR गुणिले ST अधिक QR छेद 2चा वर्ग. खतरनाक विषय. मग आता पहिला जो PR चा वर्ग जर मला पाहिजे असेल तर PR चा वर्ग कुठे आहे बाबा? PR इथं आहे. आता वर्ग कुठं मिळतो? पायथागोरसच्या प्रमेयानुसार. मग PR घेऊन कुठला काटकोन त्रिकोण तयार होतोय बघा हा
STR हा एक काटकोन त्रिकोण तयार होते बरोबर. त्याच्यानंतर इथं PQ पाहिजे. PQ कुठे बाबा इथं, PQ इथे बरं का. या ठिकाणी आपल्याकडे PQचा वर्ग पाहिजे म्हणजे PQ इथं. दुसरी गोष्ट मग PQ घेऊन कुठला काटकोन त्रिकोण तयार होतात बघा हा, म्हणजे एक इकडचा काटकोन त्रिकोण आणि एक इकडचा काटकोन त्रिकोण, दोन काटकोन त्रिकोणाचा विचार करायचा आहे. आणि अजून एक तिसरा काटकोन त्रिकोण इथं मधल्यामध्ये लपलेला आहे हा बघा, हा लाल कलरचा, याचा पण एक विचार करावा लागेल. म्हणजे हे तीन जे काटकोन त्रिकोण आहे या तिन्ही काटकोन त्रिकोणांची सूत्र टाकून काहीतरी आपल्याला मिळेल. मग एक काम करू, आपण इथं सगळ्यांची सूत्र लिहिण्याचा एक प्रयत्न करू. पहिलं काय करू, ज्याची जास्त गरज नाही जो वेगळा आहे बघा, याच्यामध्ये जर बघितलं तर PR PQ असणारे बघा, हा काटकोन त्रिकोण, हा कर्ण आणि हा कर्ण घेऊन आपल्याला PR आणि PQचा वर्ग मिळतोय. मग हा मधला जो लाल कलरचा त्रिकोण आहे त्याचं एक सूत्र लिहून घेऊ PTS मध्ये बघा, काटकोन त्रिकोण PTS मध्ये याचं एक सूत्र लिहून घेऊ आपण बघा. याचं सूत्र काय तयार होईल PTS मध्ये, लाल कलरच्या त्रिकोणामध्ये कर्ण कोण आहे PS चा वर्ग बरोबर PT वर्ग अधिक TS वर्ग. काय बाबा, PTचा वर्ग अधिक TSचा वर्ग. याची गरज आपल्याला नंतर पडणार, ती कुठं कशी पडणार ते तुम्हाला सांगतो. ओके, त्याच्यामुळे याला व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, झालं. आता आपण काय करू, आता आपण हे दोन त्रिकोण या ठिकाणी घेऊयात. चला, आता ज्या दोन त्रिकोणांची आपल्याला आवश्यकता आहे, पहिला PRचा वर्ग बाबा इथं, हा PRचा वर्ग या काटकोन त्रिकोणामध्ये भेटतो, काटकोन त्रिकोण PTR मध्ये. मग इथं लिहू काटकोन त्रिकोण PTR मध्ये बरं. याच्यामध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय सूत्र तयार होईल, PRचा वर्ग बरोबर PT वर्ग अधिक TRचा वर्ग, PTचा वर्ग अधिक TRचा वर्ग. आता मला एक सांगा, आपल्याला गरज कशाची आहे आणि कशाची नाही. PRचा वर्ग मला पाहिजे, पण PT आणि TR दोघे पण नको, PT पण नको TR पण नको. आता एक लक्षात घ्या, इथं बघा PS वर्ग बरोबर PT वर्ग अधिक TSचा वर्ग. आता PTचा जर विचार केला तर PT बघा ही एकटी आहे, पण TRचा जर विचार केला तर TR इथून इथपर्यंत TR येतो बरोबर. मग TR म्हणजे TS अधिक SR, TR म्हणजे TS अधिक SR, या दोघांची बेरीज केली TS अधिक SR बरोबर. या दोघांची जर तुम्ही बेरीज केली TS आणि SR तर तुम्हाला मिळतो TR. मग TRच्या ऐवजी ते आपण काय करू, बेरीज या ठिकाणी करू. मग आपल्याला काय मिळतंय बघूयात बघा, PRचा वर्ग बरोबर PTचा वर्ग आपल्या जागेवर अधिक हा TRचा वर्ग म्हणजे TS अधिक SR, TS म्हणजेच ST बघा, हा STचा वर्ग अधिक ST अधिक SR कंसाचा वर्ग बरोबर ना. TR म्हणजे काय, ST अधिक SR बरोबर ना. ST अधिक SR म्हणजे तुमचा TR, त्याचा वर्ग केला. आता याचा विस्तार करा. याचा विस्तार कसा करतो आपण बघा, A अधिक B कंसाचा वर्ग याप्रमाणे, A वर्ग अधिक 2AB अधिक Bचा वर्ग याप्रमाणे. A चा वर्ग म्हणजे पहिल्याचा वर्ग, पहिला कोण आहे ST, हा PTचा वर्ग लिहा अधिक पहिला कोण आहे ST, मग या ठिकाणी STचा वर्ग अधिक 2 गुणिले AB, 2 गुणिले AB म्हणजे दोघांचा गुणाकार, 2 गुणिले ST गुणिले SR यांचा गुणाकार अधिक Bचा वर्ग, Bच्या ऐवजी SR आहे मग या ठिकाणी लिहा SRचा वर्ग. झालं. आता एक लक्षात घ्या, PTचा वर्ग अधिक STचा वर्ग बघा, PTचा वर्ग अधिक STचा म्हणजे TSचा वर्ग, PT वर्ग अधिक TS वर्ग. याचा उत्तर काय येतं बाबा, याचं उत्तर येतं PSचा वर्ग. लक्षात घ्या, PT वर्ग अधिक ST वर्ग म्हणजे PSचा वर्ग. मग आपण या ठिकाणी डायरेक्ट लिहू शकतो PSचा वर्ग बरोबर अधिक 2 गुणिले ST SR बरं का. आता लक्षात घ्या, या ठिकाणी 2 गुणिले ST आणि SR. आता 2 गुणिले ST आपल्याला पाहिजे. SR म्हणजे काय असतो बाबा, या ठिकाणी लक्षात घ्या, SR म्हणजे QR/2, SR जो आहे तो QR/2 असतो बरोबर. मग 2 गुणिले ST गुणिले SR म्हणजे QR/2 अधिक SRचा वर्ग म्हणजे QR/2चा वर्ग. मग इथं वाटलंच तर तुम्ही लिहा कंसामध्ये, इथं कशावरून लिहिणार तुम्ही, कंसामध्ये हा PSचा वर्ग कुठून लिहिला 4 वरून आणि हे QR/2 कितीवरून लिहिले 2 वरून. मग इथं लिहा 2 व 4 वरून, 2 व 4 वरून, विधान 2 व 4 वरून. हे वेगळ्या याच्यात लिहितो म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, विधान 2 व 4 वरून, विधान 2 व 4 वरून. ओके, कारण लिहायला गरजेचं आहे प्रत्येक पायरीला. झालं. आता पुढचा विषय संपला बघा, PRचा वर्ग बरोबर. आता बघा इथं PSचा वर्ग आपल्या जागेवर राहील जसाच्या तसा, त्याला काय धक्का देऊ नका, अधिक
इथं काय काय कट होईल, 2 कट झाले आणि एस टी गुणिले क्यू आर, एस टी गुणिले क्यू आर म्हणजेच क्यू आर गुणिले एस टी राहिलं. मग इथं लिहा Q2 क्यू आर गुणिले एस टी, क्यू आर गुणिले एस टी आणि अधिक क्यू आर छेद 2चा वर्ग, क्यू आर छेद 2चा वर्ग. जे तुम्हाला सिद्ध करायचं होतं ते झालं. म्हणजे पहिला जो भाग आहे तो आपला या ठिकाणी सिद्ध झालेला आहे अशा प्रकारे. ठीक आहे, समजलं, लक्षात आलं असेल तुमच्या कशा प्रकारे हे सिद्ध होतं. म्हणजे पी आर वर्ग बरोबर पी एस वर्ग अधिक क्यू आर गुणिले एस टी, इथं वजा वाटतंय, क्यू आर गुणिले एस टी अधिक क्यू आर छेद 2चा वर्ग. ठीक आहे, समजलं. आता हा पहिला भाग झाला सिद्ध. आता दुसरी गोष्ट आपल्याला सिद्ध करायची, दुसरा जो पार्ट आहे तो आपण सिद्ध करण्याचा आता या ठिकाणी आपण प्रयत्न करूया. जरा कलर वेगळा घेऊया करायला. ठीक आहे, हां, ओके. आता दुसरा मुद्दा आपल्याला सिद्ध करायचा आहे. म्हणजे तो कुठला, दुसरा कुठला बाबा आपल्याला या ठिकाणी पाहिजे, दुसरं काय पाहिजे या ठिकाणी, पी क्यूचा वर्ग पाहिजे. मग पी क्यूचा वर्ग आपल्याला कुठे मिळतो बघा, या त्रिकोणामध्ये पी क्यू टी, काटकोन त्रिकोण पी क्यू टीमध्ये. मग इथं लिहायचं काटकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण पी क्यू टी मध्ये. या काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार सूत्र काय तयार होणार, पी क्यूचा वर्ग बरोबर पी टी अधिक क्यू टीचा वर्ग. ओके, पी क्यूचा वर्ग बरोबर पी टीचा वर्ग अधिक क्यू टीचा वर्ग. ठीक आहे, क्यू टीचा वर्ग बरोबर पी टीचा वर्ग जसाच्या तसा लिहा. आता क्यू टीचा वर्ग जो विषय आहे या ठिकाणी लक्षात घ्यायचं, क्यू टीचा जो वर्ग या ठिकाणी जर आपण बघितला बघा, हा जो क्यू टी आहे या क्यू टीचा वर्ग, क्यू टीचा वर्ग म्हणजे काय असतो, क्यू टीचा वर्ग म्हणजे क्यू टी म्हणजे काय असतो तुमचा, क्यू टीचा जर विचार केला, क्यू टी म्हणजे क्यू एस वजा टी एस, क्यू एस मधून टी एस वजा केलं की क्यू टी मिळणार आहे. मग तुम्ही क्यू टीच्या ऐवजी काय लिहाल बाबा, क्यू एस वजा टी एस लिहिणार, क्यू एस वजा टी एसचा वर्ग. लक्षात आलं. काय केलं आपण या ठिकाणी, क्यू टीच्या ऐवजी काय लिहिलं, क्यू एस वजा टी एस, क्यू एस मधून टी एस गेलं, टी एस म्हणजेच एस टी, ते गेलं की आपल्याला मिळेल. मग आता याचा जो विस्तार आहे पी टीचा वर्ग अधिक याचा विस्तार कसा, ए वजा बी कंसाचा वर्ग या सूत्राप्रमाणे कसा होतो, ए वर्ग वजा 2ab अधिक बीचा वर्ग या सूत्राप्रमाणे. ए वर्ग याच्या जागेवर क्यू एस आहे म्हणून क्यू एसचा वर्ग वजा 2ab, 2 गुणिले ए काय बाबा क्यू एस गुणिले बी काय बाबा टी एस आणि अधिक बीचा वर्ग, बी काय बाबा टी एस त्याचा केला वर्ग. ठीक आहे, हे लिहिलं आपण, या सूत्राप्रमाणे विस्तार केला. आता या ठिकाणी बघा पी क्यूचा वर्ग बरोबर पी टीचा वर्ग आपल्या जागेवर. आता समजून घ्या, पी टी आणि पी टीचा वर्ग आणि टी एसचा वर्ग बरोबर पी एसचा वर्ग मिळतोय. मग पी टी इथं आणि टी एस इथं, या दोघांना शेजारी शेजारी लिहा, पी टीचा वर्ग अधिक टी एसचा वर्ग, नंतर वजा 2 गुणिले क्यू एस गुणिले टी एस लिहा आणि नंतर अधिक शेवटी लिहा क्यू एसचा वर्ग. ठीक आहे, आता पी टी वर्ग अधिक टी एसचा वर्ग, पी टी वर्ग अधिक टी एसचा वर्ग काय तो पी एसचा वर्ग. मग या ठिकाणी इथं लिहा पी एसचा वर्ग आणि वजा 2 क्यू एस गुणिले टी एस आणि अधिक क्यू एसचा वर्ग या ठिकाणी आपण लिहिला. बरोबर. आता पुढे आपल्याकडे काय होणार आहे, बरोबर पी एसचा वर्ग आपल्या जागेवर वजा. आता क्यू एस म्हणजे काय असतो, क्यू एस म्हणजे क्यू आर छेद 2, म्हणजे तुम्ही क्यू एसच्या ऐवजी तुम्ही काय लिहू शकता, क्यू आर छेद 2 लिहू शकता. मग क्यू एसच्या ऐवजी क्यू आर छेद 2 लिहा. मग इथं 2 गुणिले क्यू एस म्हणजे काय क्यू आर छेद 2 गुणिले टी एस म्हणजेच एस टी आणि अधिक क्यू एसचा वर्ग म्हणजे क्यू आर छेद 2 आणि त्याचा या ठिकाणी वर्ग. आता इथं जागा थोडीशी कमी पडली. ठीक आहे, जरा आपण थोडंसं जरा या ठिकाणी व्यवस्थित छोटं अक्षर काढू, जरा जागेची बचत करू जरा थोडीशी. ठीक आहे, बघा या ठिकाणी काय बाबा आपला पी एसचा वर्ग या ठिकाणी जसाच्या तसा, त्याला काय धक्का नाही दिला, वजा 2 गुणिले क्यू एस म्हणजे काय क्यू आर छेद 2, क्यू एस म्हणजे क्यू आरच्या निम्मा असतं, क्यू आर भागिले 2 आणि गुणिले आपला एस टी, टी एस म्हणजे एस टी आणि अधिक क्यू एस म्हणजे क्यू आर भागिले 2चा वर्ग. बघा आता या ठिकाणी बघा काय काय कट होईल, इथं पी क्यूचा वर्ग बरोबर बघा पी क्यूचा वर्ग बरोबर पी एस वर्ग आपल्या जागेवर वजा, हे 2 कट झाले, 2 कट झाले म्हणजे काय राहिलं क्यू आर गुणिले एस टी आणि अधिक पलीकडे राहिलं क्यू आर गुणिले 2 त्याचा केला वर्ग. बघा जे तुम्हाला सिद्ध करायचं होतं ते या ठिकाणी आपलं सिद्ध झालेलं आहे. पी क्यू वर्ग बरोबर पी एस वर्ग वजा क्यू आर गुणिले एस टी अधिक क्यू आर छेद 2चा वर्ग. तर अशा प्रकारे हे सिद्ध होईल आपल्याला
समजलं असेल तुम्हाला, कदाचित नसेल समजलं तर व्हिडिओला रिपीट बघा, कारण गणित थोडंसं समजून घ्यायला जड आहे. बऱ्याच वेगवेगळ्या टर्म वापरल्यात. मला काही ठिकाणी कारण लिहायला जमलं नाही की बाबा इथं QSच्या ऐवजी QR2 का लिहिलं, तर लिहिलं पाहिजे आपण या ठिकाणी 2 वरून किंवा 3 वरून कशावरून या सगळ्या गोष्टी घेतल्या ते कारणांमध्ये लिहिलं पाहिजे. जागा कमी होती त्यामुळे लिहिता आलं नाही. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे आपण वळूयात. ओके, जाऊयात चौथ्या प्रश्नाकडे. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, बरीच मुलं व्हिडिओ बघतायत पण लाईक खूप कमी आहे. तर मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा. तुमचा प्रत्येक लाईक आपल्यासाठी लई महत्त्वाचा आहे. ओके, थोडासा प्रोत्साहन आणि आम्हाला कॉन्फिडन्स वाढवून देणारा आहे तुमचा लाईक. आता जाऊयात पुढे. आणि ज्यांनी चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केला त्यांनी पटकन चॅनल सबस्क्राईब करा. आणि नुसतंच चॅनल सबस्क्राईब नका करू, त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा. बघा आता इथं त्रिकोण ABCच्या बाजू BCचा M हा मध्यबिंदू आहे. AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर 90, AM बरोबर 8, तर BC काढा. बघा या ठिकाणी इथं अपोलोनियसचाच सिद्धांत नाही, अपोलोनियसचाच प्रमेय वापरायचं. मी डायरेक्ट या ठिकाणी लिहितो, फटाफट वेळ नको आपला जास्त वाया जायला म्हणून. या प्रकारच्या गणितात तुम्ही पहिलं काय लिहायचं, त्रिकोण ABC मध्ये बघा मी डायरेक्ट सूत्र लिहून आपण पुढे जाऊयात. त्रिकोण ABC मध्ये AM ही मध्यगा आहे म्हणून अपोलोनियसच्या गुणधर्मानुसार किंवा अपोलोनियसच्या प्रमेयानुसार काय सूत्र तयार होईल, ABचा वर्ग, मगाशी आपण पहिले 2 गणितं बघितलेत, अधिक ACचा वर्ग बरोबर बरोबर. दुसऱ्या टायमाला 2 घेऊन 2 AMचा वर्ग, 2 AMचा वर्ग अधिक 2 MC चा वर्ग किंवा CMचा वर्ग, 2 MC चा वर्ग. AB वर्ग अधिक AC वर्ग काय बाबा 290. मग या ठिकाणी लिहा 290 बरोबर 2 गुणिले AM किती 8 आहे, कारण AM दिले 8चा वर्ग अधिक 2 MC चा वर्ग. आपल्याला MC जर निघाली की त्यानंतर आपण BC काढू शकतो, कारण BC ही MCच्या दुप्पट असणार. 290 आपल्या जाग्यावर, 2 गुणिले 8चा वर्ग 64 आपल्या जाग्यावर अधिक 2 MC चा वर्ग आपल्या जाग्यावर. 290 आपल्या जाग्यावर, 64 दुने किती झाले बाबा 128, 2 आणि 64 गुणले 128 अधिक 2 MC चा वर्ग. 128 अधिक इकडे आले वजा, 290 वजा 128 बरोबर 2 MC चा वर्ग. मग या ठिकाणी बघा 2 MC चा वर्ग बरोबर किती आलं, 290 वजा 128, 10तून 8 गेले 2, हातच्याला आला 1, इथं खाली घेतला 1, 9 आणि त्याच्यानंतर 9तून 3 गेले 6, 162 किती आलं 162. मग आपल्याकडं MC चा वर्ग बरोबर 162 आपल्या जागेवर, 2 गुणिले इकडे आले भागिले, म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे MC चा जो काही वर्ग आहे तो किती आला 162च्या निम्मे, 162ला 2ने भाग लावला तर 81. मग MC चा वर्ग 81, मग MC किती 81चं वर्गमूळ 9. मग आपल्याकडे MC बरोबर आपल्याकडे 9 आलं. पण आपलं टार्गेट काय, आपल्याला काढायचं काय, BC काढायचं आहे बरोबर. आपलं टार्गेट आहे BC. MC जर का 9 असेल तर BM पण 9 असेल आणि BC किती असणार, 9 आणि 9 18 असणार. मग या ठिकाणी तसं लिहू बाबा, BC बरोबर 2 गुणिले MC बरोबर 2 गुणिले MC 9 आहे आणि 9 दुने किती 18, म्हणून BC बरोबर 18 एकक असं या ठिकाणी आपण उत्तर लिहू शकतो. तर प्रश्न हा खूप सोपा आहे, म्हणजे पहिला, दुसरा आणि चौथा प्रश्न हे 4 प्रश्न एकाच सारखे आहे जिथं तुम्हाला अपोलोनियसचं प्रमेय वापरायचं आहे. ओके, त्यामुळे हे 4ही प्रश्न सोपे, 3ही प्रश्न सोपे आहे. फक्त प्रश्न क्रमांक 3मध्ये जरा जास्त डोकं लावायला लागलं, तसंच डोकं आता प्रश्न क्रमांक 4थ्यात लावायचं. तर जाऊयात प्रश्न क्रमांक 4थ्याकडे, आता 5व्यात लावायचं आहे. तर 5व्या प्रश्नाकडे आपण वळूयात. शेवटचा प्रश्न आहे या सराव संचामधला आणि या प्रकरणामधला आपल्याला म्हणावं लागेल. बघा या ठिकाणी आपण इथं काय बघितलं, सिद्ध काय करायचं. आता मी इथं पक्ष वगैरे काय लिहित नाही, डायरेक्ट आपण सिद्धता लिहायला या ठिकाणी घेऊयात. बघा मी डायरेक्ट सिद्धता लिहायला घेतो. ओके, सिद्धता, कारण पक्ष लिहिलं की मग जागा पुरत नाही, कारण हे गणित सुद्धा थोडंसं मोठं आहे. ओके, फक्त एक लक्षात घेऊ आपण या ठिकाणी की आकृतीमध्ये आपल्याला सिद्ध काय करायचं की पक्षात पहिलं तुम्ही काय लिहाल की आकृतीमध्ये T हा बिंदू आयत PQRच्या अंतर्भागात आहे. इथे लिहू शकता की चौकोन PQR यस हा जो आहे तो एक आयत आहे. ओके, तर सिद्ध करा आणि साध्यामध्ये हे लिहायचं TS चा वर्ग, हे सिद्ध करायचं TS वर्ग अधिक TQ वर्ग बरोबर TP वर्ग अधिक TR वर्ग. आकृतीत दाखवल्याप्रमाणे ATB असा रेख AB समांतर बाजू SR काढा. मग इथं रचनेमध्ये AB समांतर SR आहे बरोबर. आता या ठिकाणी आपण एक गोष्ट लिहू, एक महत्त्वाची मुद्दा लिहू, चौकोन PQRS. PQRS काय बाबा, हा आयत आहे बरोबर, हा आयत आहे बरोबर. मग आयत असल्यामुळे काय होतं की आयताच्या समोरासमोरील बाजू जे आहेत ते एकरूप असतात आणि सगळे कोण काटकोन, म्हणजे इथं सगळे जे कोण या ठिकाणी दिसतात ते काटकोन आहेत बरोबर. दुसरा मुद्दा या ठिकाणी आपल्याला दिलाय की AB समांतर SR दिलाय बरोबर.
ए बी आणि एस आर आपल्याला या ठिकाणी समांतर दिला. तर ए बी समांतर एस आर याचा अर्थ ए बी समांतर पी क्यू असणार आहे, कारण आयताच्या समोरासमोरील बाजू समांतर पण असणार आहेत एकमेकांना. म्हणून आपण या ठिकाणी काय लिहूयात की बाबा पी क्यू समांतर ए बी समांतर एस आर. बरोबर. आता हे सगळे एकमेकांना समांतर आहे, याचा अर्थ वर सुद्धा एक आयत तयार झाला आणि खाली सुद्धा आयत तयार झाला. म्हणून आपण या ठिकाणी तिसरा मुद्दा लिहू शकतो की म्हणून चौकोन पी ए बी क्यू व चौकोन ए एस आर बी हे काय आहे बाबा, हे आयत आहेत, हे सुद्धा आयत आहेत, हे सुद्धा आयत आहेत. ओके, हे आयत आहेत. मग हे जर आयत असतील तर यांच्या समोरासमोरील बाजू कशा असणार, एकरूप असणार. मग आयत आहे म्हणजे पी ए एकरूप क्यू बी. बरोबर. म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा पी ए बरोबर क्यू बी असेल आणि त्याचबरोबर पी ए आणि क्यू बी एकरूप आहे, त्याचबरोबर ए एस एकरूप बी आर असेल, ए एस एकरूप बी आर असेल. हे आपण या ठिकाणी लिहू शकतो. ठीक आहे. आता हे लिहिल्यानंतर आपलं 50% पेक्षा अधिक काम झालंय. मग आता काय विचार करायचं, एकूण आपल्याला सिद्ध काय करायचं आहे की बाबा इथं सगळ्यांच्या डोक्यावरती कावळे दिसतात, सगळे वर्ग 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 दिसतात. पण हे वर्ग कुठले आहेत बघा एक टी एसचा वर्ग या ठिकाणी दिसतोय, त्याच्यानंतर टी क्यूचा वर्ग दिसतोय, त्याच्यानंतर टी पीचा वर्ग दिसतोय आणि नंतर टी आरचा वर्ग दिसतोय. आता वर्ग केव्हा येणार, पायथागोरसचा प्रमेय वापरू तेव्हा. ओके, चला पहिलं मग आपण काय करू, हा जो टी एस जो आहे टी एस वर्ग येईल असा कुठला काटकोन त्रिकोण, हा काटकोन त्रिकोण मिळेल एस ए टी, काटकोन त्रिकोण एस ए टी मध्ये. ठीक आहे. मग आता या ठिकाणी ते लिहू. चला काटकोन त्रिकोण पहिला दुसरा तिसरा चौथा नंतर पाचवा. चला त्रिकोण एस ए टी मध्ये. चला आपण या ठिकाणी फटाफट लिहू. काटकोन त्रिकोण एस ए टी मध्ये. ओके, याच्यामध्ये काय येणार बाबा, इथं पाचवा मुद्द्यापेक्षा असंच लिहू डायरेक्ट. काटकोन त्रिकोण एस ए टी मध्ये. ओके, या काटकोन त्रिकोणामध्ये सूत्र काय तयार होणार आपल्याकडे बघा, आपल्याकडे या ठिकाणी की एस टीचा वर्ग, एस टी म्हणजे टी एसचा वर्ग. चला याला पाचवा मुद्दा लिहा, टी एसचा वर्ग बरोबर. बघा हा काटकोन त्रिकोण बरोबर ए टीचा वर्ग अधिक ए एसचा वर्ग बरोबर, ए टीचा वर्ग अधिक ए एसचा वर्ग. हे सूत्र लिहिलं आपण, पाचवा मुद्दा. त्याच्यानंतर आता टी एसचा वर्ग झाला, पण सगळ्यांचे वर्ग या ठिकाणी आपण काढू. चला टी एसचा वर्ग काढला, आता कोण राहिला बाबा, टी क्यूचा वर्ग काढू. चला टी क्यूचा वर्ग काढू. टी एस नंतर जे पाहिजे बाबा टी क्यूचा वर्ग काढू. चला त्याच्यानंतर टी क्यूचा वर्ग काटकोन त्रिकोण कुठल्या त्रिकोणामध्ये येणार, काटकोन त्रिकोण कुठला बाबा, टी बी क्यू मध्ये, टी बी क्यू मध्ये. बरं, या टी बी क्यू मध्ये काय येणार बाबा सूत्र, टी बी क्यू मध्ये बाबा टी क्यूचा वर्ग, आपल्याला काय पाहिजे टी क्यूचा वर्ग, टी क्यूचा वर्ग बरोबर टी बी वर्ग अधिक बी क्यू वर्ग. काय बाबा, टी बीचा वर्ग अधिक बी क्यूचा वर्ग. ठीक आहे, झालं एवढं लिहिलं. टी बी वर्ग अधिक बी क्यू, बी क्यू म्हणजेच तुम्ही क्यू बी त्याला म्हणू शकता, बी क्यू म्हणजेच क्यू बीचा वर्ग. ठीक आहे, टी क्यूचा पायथागोरसचाच प्रमेय लिहिलं, बाकी काय मोठा विषय नाही. टी क्यूचा वर्ग अधिक क्यू बी वर्ग अधिक टी बी वर्ग एवढंच लिहिलं, बाकी काय मोठा एवढं जाऊन झेंडा नाही लावला. आता काटकोन त्रिकोण आता कुठला बाबा, टीपीचा वर्ग कुठं मिळेल, टीपी कुठं बाबा, टीपी आहे बघा टीपी. मग या काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला मिळेल पीटी वर्ग अधिक पी ए वर्ग अधिक एटी वर्ग. बरोबर का, पीटी बघा पीटीचा वर्ग, पीटी म्हणजे टीपीचा वर्ग. सातवा मुद्दा लिहायचं, काटकोन त्रिकोण पी ए टी मध्ये. ओके, पी ए टी मध्ये पॅटमध्ये कोणाचा वर्ग, टीपीचा वर्ग. टीपीचा वर्ग बरोबर काय बाबा, या ठिकाणी आपण लिहू शकतो टीपीचा वर्ग बरोबर पी एचा वर्ग अधिक ए टीचा वर्ग. बरं का, पी एचा वर्ग अधिक ए टीचा वर्ग. झालं. आता काटकोन त्रिकोण कुठला राहिला बाबा, काटकोन त्रिकोण. आता तिसरा मुद्दा कुठला राहिला, टी आर. चौथा मुद्दा टी आर, टी आरचा वर्ग. टी आर कुठल्या काटकोन त्रिकोणामध्ये मिळेल, या काटकोन त्रिकोणामध्ये, कारण हा आयत आहे, इथं 90 मापाचा कोण झाला. इथं काय बाबा, टी आरचा वर्ग कुठला त्रिकोण, टी बी आर. टी बी आर मध्ये, टी बी आर मध्ये लिहायचं टी आरचा वर्ग बरोबर कोण राहिलं, टी बी वर्ग अधिक बी आरचा वर्ग. टी बी वर्ग अधिक बी आरचा वर्ग, टी बीचा वर्ग अधिक बी आरचा वर्ग. झालं. आता एवढं सगळं लिहिलं आपण. आता एवढं सगळं लिहिल्यानंतर आपल्याला काय सिद्ध करायचं बाबा, आपल्याला एवढं सगळं लिहिल्यानंतर आपल्याला काय सिद्ध करायचं की टी एस वर्ग अधिक टी क्यू वर्ग बरोबर हे दोघं जण. आता टी एस वर्ग अधिक टी क्यू वर्ग काढा, बघा काय मिळतं या ठिकाणी. 9वा मुद्दा लिहा, टी एस वर्ग अधिक टी क्यूचा वर्ग बरोबर काय बाबा,
टीएस वर्ग, टीएस वर्ग काय बाबा, टीएसचा वर्ग एटी वर्ग अधिक एएस वर्ग, एटीचा वर्ग अधिक एएसचा वर्ग अधिक पुढे आपल्याकडे टी क्यू, टी क्यूचा वर्ग आपल्याकडे काय बाबा, टी क्यूचा वर्ग काय, टीबी वर्ग अधिक क्यूबी वर्ग, टीबीचा वर्ग अधिक क्यूबीचा वर्ग. आता याच्यामध्ये आपण कोणाकोणाला रिप्लेस करू शकतो, कोणाच्या किमती बदलू शकतो बघा. याच्यामध्ये पी ए आणि क्यूबी एकरूप आहे, मग तुम्ही क्यूबीच्या ऐवजी पी ए लिहू शकता, हा एक मुद्दा आहे. आणि ए एस आणि बी आर एकरूप आहे, म्हणजे तुम्ही ए एसच्या ऐवजी बी आर लिहू शकता. एवढं काम करा, तुमचं उत्तर ॲटोमॅटिकली येईल. बघा या ठिकाणी कसं, बघा एटीचा वर्ग, एटीचा वर्ग आपल्या जाग्यावरती आणि ए एसचा वर्ग, ए एस आणि बी आर एकरूप, ए एसच्या ऐवजी तुम्ही लिहाल बी आरचा वर्ग बरोबर अधिक टीबीचा वर्ग आपल्या जागेवर जसाच्या तसा, त्याला काय धक्का देऊ नका. आणि क्यूबी, क्यूबीच्या ऐवजी तुम्ही लिहू शकता ए एसचा वर्ग. एवढ्या दोन गोष्टी या ठिकाणी आपण बदलल्या, इथं आणि इथं हा बदल केला. हा बदल केल्यानंतर इथं वाटलंच तर लिहा तुम्ही कंसामध्ये की बाबा ए एस बरोबर बी आर व क्यूबी बरोबर ए एस बरोबर बी आर. बी आर क्यूबी म्हणजे बाबा, क्यूबी म्हणजे आपल्याकडं क्यूबी म्हणजे पी ए येतं, सॉरी मी ए एस लिहिलं चुकून, क्यूबी म्हणजे पी एचा वर्ग पाहिजे तर ठीक आहे, क्यूबी म्हणजे पी एचा वर्ग. ठीक आहे, तर थोडंसं लिहिताना थोडंसं चुकलं बघा. ए एसच्या जागेवर काय आपण लिहिलं, बी आर लिहिलं बरोबर, आणि क्यूबीच्या जागेवर पी ए लिहिलं, एवढं भाग केलं आपण. मग ते लिहा इथं की बाबा ए एस बरोबर बी आर व क्यूबी बरोबर पी ए, एवढा बदल या ठिकाणी आपण केलेला आहे. ओके, आता पुढं काय होईल बघा, या ठिकाणी बघा असं येईल आपल्याकडे टी एस वर्ग अधिक टी क्यूचा वर्ग बरोबर एटी वर्ग अधिक बी आरचा वर्ग. बघा पी ए आणि एटीचा वर्ग बरोबर टी पीचा वर्ग येतोय, पी ए आणि एटीचा वर्ग. मग आपण या ठिकाणी काय करू, हा जो पी एचा वर्ग आहे आणि हा एटीचा वर्ग आहे, सॉरी पी एचा वर्ग आणि एटीचा वर्ग. बघा पी ए वर्ग अधिक एटी वर्ग म्हणजे टी पी वर्ग. मग यांना जरा जवळजवळ या ठिकाणी लिहून घेऊ की बाबा पी एचा वर्ग अधिक एटीचा वर्ग, यांना जवळ घेऊ. आणि मग पुढे काय उरलं, बी आर वर्ग आणि टी बी वर्ग. बघा टी बी वर्ग आणि बी आर वर्गाला एकत्र लिहू, टी बीचा वर्ग अधिक बी आरचा वर्ग यांना एकत्र लिहू. आता बघा या दोघांचा अर्थ काय होतो आणि या दोघांचा अर्थ काय होतो हे लिहून घेऊ या ठिकाणी आपण. बघा आता टी एस वर्ग अधिक टी क्यूचा वर्ग आपल्या जागेवर. आता पी ए वर्ग अधिक एटी वर्ग, पी ए वर्ग अधिक एटी वर्ग म्हणजे किती, टी पीचा वर्ग. मग इथं लिहा टी पीचा वर्ग अधिक टी बी वर्ग अधिक बी आर वर्ग, टी बी वर्ग अधिक बी आर वर्ग म्हणजे टी आरचा वर्ग. इथं लिहा टी आरचा वर्ग. हे कशावरून लिहिलं बाबा आपण, हे लिहा तुम्ही 7 व 8 वरून, विधान 7 व 8 वरून झालं. तर अशा प्रकारे हे आपल्याला सिद्ध करता येऊ शकतं. तुमचं जे काही तुम्हाला जे सिद्ध करायचं होतं, टी एस वर्ग अधिक टी क्यू वर्ग बरोबर टी पी वर्ग अधिक टी आर वर्ग सिद्ध झालेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा जो प्रश्न आहे तो सोडवता येऊ शकतो. 5वा प्रश्न सुद्धा झालेला आहे. ठीक आहे, तर मित्रांनो अशा प्रकारे आपला सराव संच जो 2.2 जो आहे तो संपलेला आहे. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि त्याचबरोबर नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. जाऊयात आता पुढे, इथून थांबून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात पुढचं जे काही प्रकरण आहे त्यावरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करू. बाय सर्वांना, धन्यवाद.